कोकाटेंचा राजीनामा घेऊ नये यासाठी शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलंय। आता हा विषय माझ्या हातात नाहीये असं उत्तर या शिष्टमंडळाला अजित पवारांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर एकीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अजित पवारांना भेटण्यासाठी मंत्रालयात पोहोचले, दुसरीकडे काही शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ अजित पवारांना भेटण्यासाठी पोहोचल्याचं कळतंय। कोकाटेंचा राजीनामा घेऊ नये अशी मागणी या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं केल्याची माहिती होती, त्याला अजित पवारांनी आता हा विषय माझ्या हातात राहिला नाही असं म्हणत उत्तर दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर बोलताना भान ठेवायला हवं असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। कोकाटेंचे त्यांनी कान टोचलेत। अँटी चेंबरमध्ये कोकाटे आणि अजित पवार यांच्यात बैठक होतीये। बोलताना भान ठेवायला हवं असं म्हणत अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले। तर गेल्या 15 मिनिटांपासून अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यात चर्चा होतीये। तर बोलताना भान ठेवायला हवं असं म्हणत अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, घडामोडी वेगानं घडतायत अजित पवारांच्या दालनात, काय नेमकं? नक्की श्रुती, थोड्याच वेळापूर्वी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जे आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याकरता मंत्रालयातल्या त्यांच्या 6व्या मजल्यावरच्या दालनामध्ये पोहोचलेले आहेत। सातत्यानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त विधानं जी आहेत ती चर्चेत राहतात आणि त्याचसोबतच विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधान परिषदेमधल्या सभागृहामध्ये बसून त्यांनी मोबाईलवरती ऑनलाईन रमी गेम खेळल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांकडनं केला जात होता आणि त्या सगळ्या संदर्भातले त्यांचे व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती विरोधी पक्ष जो आहे तो आक्रमक झालेला होता आणि त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती सातत्याने विरोधकांकडून केली जाते आणि त्या सगळ्यांकरता विरोधकांकडून राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन देखील होतात आहेत। वेळप्रसंगी लातूरमध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दौऱ्यावरती होते त्यावेळेस सुनील तटकरे यांच्यावरती छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्ते उडवत आंदोलन केलेलं होतं आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी प्रमुख भूमिका जी आहे ती अनेक शेतकरी संघटनांनी आणि अनेक सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेली होती आणि यावरती मात्र अजित पवारांनी एक सावध अशी भूमिका घेतली की मी माणिकराव कोकाटे यांची बाजू ऐकूनच पुढचा निर्णय जो आहे तो घेईन असं सांगण्यात आलेलं होतं। आता थोड्याच वेळापूर्वी माणिकराव कोकाटे जे आहेत ते मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत 6व्या मजल्यावरती अजित पवारांची भेट घेण्याकरता। या दोन्ही नेत्यांची भेट जी आहे ती त्या अजित पवारांच्या अँटी चेंबरमध्ये सध्या होताना पाहायला मिळते आणि अजित पवारांकडनं माणिकराव कोकाटेंच्या सगळ्या वक्तव्याच्या संदर्भात नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे की तुमच्या वक्तव्यांमुळे सातत्यानं सरकार जे आहे ते अडचणीत येताना पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता अजित पवार माणिकराव कोकाटे यांची भूमिका समजून घेतल्यानंतर काय निर्णय घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु माणिकराव कोकाटे यांची अजित पवारांसोबत भेट होण्यापूर्वी थोड्याच वेळापूर्वी शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ जे आहे ते अजित पवारांकडे आलेलं होतं आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका अशी भूमिका जी आहे ती या शेतकरी संघटनेने व्यक्त केलेली होती अजित पवारांकडे आणि त्यावेळेस अजित पवारांनी मात्र या शेतकरी संघटनेला सांगितलं, या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की सातत्यानं कृषी मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य होतात आहेत। आता हा विषय माझ्या हातात उरलेला नाहीये, आता हा विषय जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेलेला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री जी भूमिका घेतील तो अंतिम निर्णय असेल असं मत जे आहे ते अजित पवारांनी या सगळ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाकडे व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता मात्र या सगळ्या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ भेटून गेल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची आता ही अँटी चेंबरला भेट होते। या सगळ्या भेटीमध्ये सातत्यानं अजित पवार जे आहेत ती आपली नाराजी जी आहे ती कृषी मंत्र्यांना बोलून व्यक्त करतात आहेत, कारण की सातत्यानं कृषी मंत्र्यांची जी वादग्रस्त वक्तव्य होती हे जे वक्तव्य आहे अजित पवारांचं आत्ताचं समोर आलेलं की आता हा विषय माझ्या हातात राहिलेला नाही, खूप काही सांगून जात आहे, खूप काही सुचवत आहे। नक्कीच श्रुती, अजित पवारांचं हे सूचक वक्तव्य आहे की आता माझ्या हातात काही राहिलेलं नाहीये, जे काही आहे आता मुख्यमंत्र्यांच्या हातात गेलेलं आहे असं अजित पवारांनी जे आहे ते शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला बोलताना सांगितलं। शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आलेलं होतं की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची काही वादग्रस्त वक्तव्य असतील परंतु त्यांची कामं चांगली आहेत असं मत जे आहे ते शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अजित पवारांपुढे मांडलं
मांडलेलं होतं त्यावर मात्र अजित पवारांनी सावध अशी भूमिका घेतली की सातत्यानं ही वादग्रस्त विधानं जी आहेत ती कृषी मंत्र्यांकडे होताना पाहायला मिळतात त्याच्यावरती आता माझा काही कंट्रोल म्हणजे अर्थात या सगळ्या ही सगळा निर्णय जो आहे तो मी घेणार नाहीये। आता हा निर्णय पुढे गेले हा विषय जो आहे तो पुढे गेलेला आहे। हाच महत्त्वाचा मुद्दा आहे अक्षय, आम्ही तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोतच, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। तर माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या दालनात आहेत, अँटी चेंबरमध्ये दोघांमध्ये चर्चा होते। 15 मिनिटांहून अधिक काळ झालेला आहे कोकाटे अजित पवारांच्या दालनात पोहोचलेला। तर बोलताना भान ठेवायला हवं असं अजित पवारांनी म्हटलंय। कोकाटेंचे कान पुन्हा एकदा टोचलेत, मात्र कितीदा चुका करणार, किती वेळा माफ करायचं असं सुद्धा अजित पवारांनी या भेटी दरम्यान कोकाटेंना सुनावल्याचं कळतंय। इजा बिजा झाला तिजाची वेळ येऊ देऊ नका असं म्हटलेलं होतं, त्यानंतर आता चौथ्यांदा चुकीला माफी नाही असं सुद्धा अजित पवारांनी म्हटलेलं होतं। आणि आता माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत। अँटी चेंबरमध्ये ही बैठक होते, दोघांमध्ये संवाद होतोय। 15 मिनिटांहून अधिक काळ झालेला आहे। कोकाटे आणि अजित पवार यांच्यात त्या ठिकाणी बैठक सुरू आहे। कितीदा चुकणार, किती वेळा माफ करायचं असा सवाल सुद्धा अजित पवारांनी यावेळी कोकाटेंना केलाय। बोलताना भान ठेवायला हवं असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा कोकाटेंचे कान टोचलेले आहेत। विरोधक कोकाटेंच्या राजीनाम्यावरून आक्रमक झालेले आहेत। अशातच आज नेमका काय निर्णय होतोय, कोकाटेंचा राजीनामा होणार की खाते बदल होणार, नेमकं काय होतंय याकडे लक्ष असेल। अजित पवारांच्या भेटीसाठी माणिकराव कोकाटे पोहोचलेले आहेत। बोलताना भान ठेवायला हवं असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा कोकाटेंचे कान टोचले। कितीदा चुका करणार, किती वेळा माफ करायचं असा सवाल सुद्धा अजित पवारांनी केल्याचं कळतंय। तर बोलताना भान ठेवायला हवं असं म्हणत अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले। कितीदा चुकणार, किती वेळा माफ करायचं असं वक्तव्य सुद्धा अजित पवारांनी या भेटी दरम्यान केलंय। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाण्याचे संकेत आहेत। अजित पवार यांच्या अँटी चेंबरमध्ये कोकाटे आणि अजित पवार यांची बैठक होतीये। तर कोकाटेंचा राजीनामा घेऊ नये असं म्हणत काही शेतकरी अजित पवारांच्या भेटीसाठी याच वेळेला पोहोचले। तर त्यावेळेला आता हा विषय माझ्या हातात नाही असं उत्तर या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला अजित पवारांनी दिल्याचं कळतंय। पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात जाऊया, अधिक जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, एकीकडे विरोधक प्रचंड आक्रमक कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी, दुसरीकडे आजचं सुप्रिया सुळेंचं वक्तव्य की कोकाटेंचा राजीनामा झालाच पाहिजे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी कॅबिनेट त्याच्या आधी निर्णय होणार आहे का त्यानंतर निर्णय होणार आहे याकडे खरं तर लक्ष लागलेलं असणार आहे। आणि निर्णय काय होणार हे सुद्धा महत्त्वाचं। नक्कीच श्रुती, जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांची सध्या उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत अँटी चेंबरमध्ये बैठक होताना पाहायला मिळते। बैठकीला आता जवळपास 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। आणि या सगळ्या बैठकीनंतर पुन्हा एकदा प्री कॅबिनेट जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या 6व्या मजल्याच्या दालनावरती होणार आणि त्याच्यानंतर 7व्या मजल्यावरती मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या सगळ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वच मंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित राहतील आणि मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भातला जो निर्णय आहे तो घेण्याची शक्यता जी आहे ती आता वर्तवली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु त्यापूर्वीच आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंची भेट अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली की मी माणिकराव कोकाटे यांची देखील बाजू जी आहे ती समजून घेणार आणि त्यानंतरच माझा निर्णय जो आहे तो जाहीर करेन असं अजित पवारांनी सांगितलेलं होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही सगळी भेट होताना पाहायला मिळते। परंतु या सगळ्या भेटीमध्ये अजित पवारांकडनं माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात नाराजी जी आहे ती या संपूर्ण दोघांच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी व्यक्त केलेली आहे। सातत्याने ही तुमची वादग्रस्त विधानं जी आहेत ती सरकारला कुठेतरी अडचणीत आणतात आहेत, त्यामुळे सरकारचं संपूर्ण जी एक प्रतिमा जी आहे ती सातत्याने मलिन होते। तुम्हाला आम्ही खूप सांभाळलेलं आहे। तुमच्या या सगळ्या वादग्रस्त विधानाच्या संदर्भात आणि व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी देखील माझ्याकडे नाराजी व्यक्त केलेली आहे। आणि आता मात्र हा सगळा जो काही तुमच्या संदर्भातला जो काही निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो माझ्याकडे उरलेला नाहीये, तो आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेलाय असं देखील जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं सांगण्यात आलेल्याचं माहिती आता सध्या बाहेर येताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे या सगळ्या भेटीनंतर आजच्या कॅबिनेटच्या
बैठकीमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात काही महत्त्वाचा निर्णय होतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की त्यांना कृषी मंत्री पदावरून राजीनामा देण्यात येणार की त्यांची खातेबदल होणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु सातत्यानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची वक्तव्ये जी आहेत ती कुठेतरी वादग्रस्त आहेत आणि सरकारची प्रतिमा मलिन करणारी आहे, त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी ठाम भूमिका विरोधकांकडून केली जाते। आजच्या या सगळ्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडनं काही कठोर असा निर्णय माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात घेण्यात येणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आज मंत्रालयामध्ये सकाळपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनेक लोकांच्या भेटीगाठी घेतात आहेत आणि त्यांना त्यातच भेटण्याकरता शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ सुद्धा आलेलं होतं, जे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांच्या समर्थनार्थ हे शिष्टमंडळ आलेलं होतं। त्यावेळेस त्या शिष्टमंडळाला देखील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला अजित पवार यांनी बोलताना सांगितलं की आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेण्याच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो आता माझ्या हातात राहिलेला नाहीये, तो आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेलेला आहे, असं एक सूचक विधान जे आहे ते अजित पवारांनी केलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या संदर्भातल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं काय भूमिका स्पष्ट केली जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अक्षय, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, अपडेट्स घेत राहणार आहोतच। पुन्हा एकदा सकाळपासून या ठिकाणी ज्या घडामोडी घडतायत ते आपण पाहूया। माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले, बोलताना भान ठेवायला हवं, अजित पवारांनी कोकाटेंचे कान यावेळी टोचले। अँटी चेंबरमध्ये बैठक त्यांच्यात सुरू आहे। माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांनाही अजित पवारांनी झापलंय। कोकाटेंचा राजीनामा घेऊ नये यासाठी कोकाटेंचे कार्यकर्ते अजित पवारांकडे आले होते, तर आता हा विषय माझ्या हातात नाही असं उत्तर कोकाटेंच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी यावेळी दिलं। राजीनामा घेऊ नये यासाठी माझ्याकडे आला होता, मंत्रिपद दिलं तेव्हा आला नव्हता असं अजित पवारांनी म्हटलं। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती। आम्ही तुम्हाला खूप सांभाळलं, आता हा विषय खूप पुढे गेला असं अजित पवारांनी म्हटल्याचं कळतंय। हुतात्म्यांनी एवढं मोठं त्यांचं प्राण बलिदान दिलं, एवढा मोठा त्याग केल्यावर महाराष्ट्र स्थापन झाला आणि त्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मराठी माणसाला हे भिकारी म्हणतात? कोण समजतात स्वतःला? मंत्री आहेत म्हणून काही बोलाल? त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि पहिली नाहीये, इज अ फ्रिक्वेंट, सातत्याने माणूस चुका कसं करतं, पहिली चूक दुसरी चूक मी समजू शकते, अजितदादांनी तंबी दिली तरी तिसरी चौथी पाचवी चूक होते। चूक ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा माफ होऊ शकते, एकदाच खरं माफ होऊ शकते, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो चॉईस असतो आपला। आणि अजितदादांनी वारंवार सांगूनही माणिकराव कोकाटे चुका करतात, त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही? की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री झाले राज्याचे? नाही चलेगा ये। काय गेम फसला मला माहित नाही। एकतर कोकाटे जोड काही अजितदादाचे काही गोष्टी मला वाटते लपल्या असेल आणि म्हणून ते धाडस करत नाही, नाहीतर दादाची दादागिरी आजकाल चालत नाही आहे, सरकारमध्ये चालत नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये ते चालत नाही असं दिसतं आहे। कारण आपण जर पाहिलं तर 2-3 गोष्टी जर तपासल्या तर त्यांचं कोणी ऐकत नाही पक्षामध्ये असं दिसतं आहे। तर राजीनाम्याऐवजी माणिकराव कोकाटे यांचं खातं बदललं जाणार असं सूत्रांकडून कळतंय। सध्या कोकाटे आणि अजित पवार यांच्यात अँटी चेंबरमध्ये बैठक होतीये आणि त्यातच एक महत्त्वाची घडामोड समोर येते। राजीनाम्याऐवजी माणिकराव कोकाटे यांचं खातं बदललं जाणार आहे असं सूत्रांकडून कळतंय। तर एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे। आज नेमकं काय होणार याकडे लक्ष लागलेलं होतं। या सगळ्या संदर्भात आपण बोलूया। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली दमानियाजी, ही एक महत्त्वाची अपडेट समोर येते। एकीकडे माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले, दुसरीकडे त्यांचं खातं बदललं जाईल असं कळतंय, म्हणजे राजीनाम्याऐवजी त्यांचा खाते बदल होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कसं आहे की मला असं वाटतं लोकशाहीमध्ये लोकांना जे हवं ते झालं पाहिजे। अजित पवारांना तुमचे सो कॉल्ड दादा त्यांना जे वाटतं ते होणं गरजेचं नसतं, पण आपण बघितलं की धनंजय मुंडे असो किंवा माणिकराव कोकाटे असो, दोन्ही वेळेस सो कॉल्ड दादा त्यांना जे हवं ते होतं। ही काही लोकशाही आहे का? इथे लोक आक्रोश करत होते। धनंजय मुंडेंच्या वेळेस लोक रस्त्यावर आले, जिल्ह्यातले आले, त्याच्यानंतर तब्बल 4 महिन्यांनी त्यांच्यावर ऍक्शन झाली। आता माणिकराव कोकाटेंचं तेच,
त्यांना सुद्धा म्हणजे जेव्हा शेतकरी आक्रोश करतायत, शेतकरी संघटना लिहित आहेत, एवढं होऊन आणि सगळी माध्यमं दाखवतायत, एवढं होऊन अजित पवार ठरवणार का की तिथे मंत्री कोण असणार आहे ते? मला तर हे अतिशय चुकीचं वाटतंय. मंत्री एक तुम्हाला माहिती आहे ना, त्या राईट टू रिकॉल नावाची जी गोष्ट होती, तर राईट टू रिकॉल हा कधीही करता आला पाहिजे. एखादा व्यक्ती जर परफॉर्म करत नसेल तर राईट टू रिकॉल प्रमाणे त्याला परत बोलवलं गेलं पाहिजे. पण आत्ताच्या घटनेला हे होत नाही. मंत्र्यांचे जे त्यांचा पक्ष आहे तो किंवा मुख्यमंत्री ठरवतात, हे मला वाटतं साफ चुकीचं आहे. लोक ठरवतील लोकशाहीत कोण मंत्री होणार आणि कोण नाही होणार. या सगळ्यात एक प्रकारे जर हा खाते बदलच झाला, म्हणजे कोकाटेंचा राजीनामा न होता त्यांचं खातं बदललं गेलं, तर एक प्रकारे या सगळ्या अशा प्रकारच्या वर्तनांना अभय म्हणायचं का या सरकारचं? अगदी नक्कीच अभय मिळतंय. कारण आत्ताच्या घटनेला आपण बघितलं, कृषी विभागात हे काय काय करत होते. एक नाही 4 वेळा त्यांची विधानं आपण बघितली. ओसाडगावची पाटील की ज्यांना ते मंत्रिपद वाटतं, अशा व्यक्तीला तिथे ठेवणं, तिथून काढून समजा त्यांना आता मदत आणि पुनर्वसन दिलं, जे आता म्हटलं जात आहे की कदाचित त्यांना ते दिलं जाईल, तर मदत आणि पुनर्वसन मध्ये सुद्धा हे व्यक्ती तेच काम करणार आहेत. त्यात बदल काय होणार आहे? पण यांना त्यांच्या सोयीची, त्यांची गणितं, त्यांचं अर्थकारण हे सगळं बघून जे केलं जात आहे ना, याबद्दल मला खरंच राग येतो आणि असं वाटतंय लोकशाही नक्कीच नाही. अंजली दमानियाजी, केशव उपाध्ये भाजपचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी एका वर्तमानपत्रात जो लेख लिहिलाय त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की बेबंद वर्तनानं जनमानसानं जो कौल दिलेला आहे त्याचाच एक प्रकारे अपमान केला जातोय आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकप्रतिनिधींनी असं वर्तन करता कामा नये. त्याने सरकारची प्रतिमा मलिन होतेय, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाला डागाळलं जाते. अशा स्वरूपाचं त्यांचं या सगळ्यातल्या लेखाचं हे आहे. तर एकीकडे हे असं लिहिलं जात आहे, पण दुसरीकडे ठोस कारवाई सुद्धा होतीये असं वाटत नाही किंवा तसं दिसत नाही होताना ठोस कारवाई. नाही, नक्कीच आपण एक म्हणूनच मी म्हणते ना की एकदा नाही अनेक वेळा आपण बघितलंय की आता धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी आला, जेव्हा अक्षरशः त्या संतोष देशमुखांचे सगळे जे पिक्चर्स होते ते इतकं भयानक दृश्य जेव्हा महाराष्ट्राच्या समोर आलं तेव्हा जाऊन झाला. म्हणजे आपण सगळे लोक लढत होतो, रस्त्यावर येत होतो, तरीही घेतला गेला नाही. तसंच आता कोकाटेंचं झालंय. इतके विरोधी पक्ष मागणी करतायत, शेतकरी संघटना मागणी करतायत, शेतकरी जाऊन छावा संघटनेचे लोक जाऊन सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत जाऊन आले, तरी पण ही जर कारवाई होत नसेल, आता तर थेट विरोधी पक्ष गव्हर्नरना भेटून आले तरीही कारवाई होत नसेल, तर याला आपण लोकशाही कसं मानू शकतो? नक्कीच. अंजली दमानियाजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी. तर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत सुषमा अंधारेजी. सुषमा अंधारेजी, एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे आत्ता माणिकराव कोकाटे अजित पवार यांच्यात बैठक होती, अँटी चेंबरमध्ये बैठक. दुसरीकडे एक महत्त्वाची माहिती अशी समोर येते की त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांचं खातं बदललं जाणार आहे. नाही, तुम्ही राजीनामा घेण्याऐवजी खातेपालटाची चर्चा करता म्हणजे ही तात्पुरती मलमपट्टी आहे. मुळात माणिकराव कोकाटे यांची ही काही पहिली चूक नाही. माणिकराव कोकाटे वारंवार वादग्रस्त विधानं करतात, किंबहुना त्यांना त्यांच्या मंत्रिपदाचा ऑरा कॅरी करता येत नाही. कुठल्याही मंत्र्याने आपल्या खात्याच्या कार्यपद्धतीबद्दल आणि त्या खात्यासंबंधी मांडलेल्या फोरकास्ट विजन बद्दल चर्चा व्हायला पाहिजे. पण कोकाटेंची चर्चा ही फक्त आणि फक्त त्यांच्या वादग्रस्त विधानांचीच जास्त होत राहते. आणि आता त्यांनी जे काही केलंय, विधिमंडळातला जो प्रकार पुढे आलेला आहे तो संसदीय शासन पद्धतीच्या गरिमेला गालबोट लावणारा आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यांना सत्तेतून पायउतार करणं जास्त गरजेचं आहे आणि ही चर्चा काल आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांकडे सुद्धा केलेली आहे. वादग्रस्त मंत्र्यांसंदर्भातच तुम्ही ही भेट घेतलेली होती, मात्र या वादग्रस्त मंत्र्यांबद्दल कोणतीही ठोस कारवाई किंवा ठोस निर्णय हे सरकार का घेत नसावं असं वाटतं? नाही, सरकारला मुळात लोकशाही व्यवस्थेची चाडच उरलेली नाही. लोकशाही शासन पद्धतीबद्दल जर त्यांना काहीही वाटलं असतं तर निश्चितपणे त्यांनी थोडीफार हालचाल केली असती. परंतु हे सरकार इतकं ढालगज आणि इतकं निगरगट्ट गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे. थोडंसं तुम्हाला थांबवते, मी पुन्हा येईन तुमच्याकडे. एक अपडेट आहे. तर माणिकराव कोकाटे यांनी यापुढे बोलताना आणि वागताना काळजी घेईन असं म्हटलंय. अजित पवारांसमोर माणिकराव कोकाटेंनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते यापुढे बोलताना आणि वागताना काळजी घेईन
असं माणिकराव कोकाटेंनी अजित पवारांना सांगितल्याचं कळतंय। स्पष्टीकरण माणिकराव कोकाटे यांनी दिलेलं आहे। तर सुषमा अंधारेजी, हे आत्ताची आलेली अपडेट तुम्ही कदाचित ऐकली असेल। या आधी सुद्धा अजित पवारांनी जेव्हा कोकाटेंनी वादग्रस्त वक्तव्य केलेली होती तेव्हा अजित पवारांनी सुनावलं होतं, कान टोचले होते। मात्र आता पुन्हा कोकाटे म्हणतात यापुढे बोलताना वागताना काळजी घे। नाही, काळजी घेईल म्हणजे काय? म्हणजे तुम्ही वारंवार लाथा मारणार आणि सॉरी म्हणणार, याला काय अर्थ आहे? मुळात तुमच्या बोलण्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या पोरांना राग आला, ज्यांनी प्रतिकात्मक आंदोलन केलं आणि त्या आंदोलनात यांच्याच पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने जीवघेणी मारहाण केली, त्याच्या 2 मंत्र्यांना अत्यंत गंभीर दुखापत झालेली आहे, हे यांच्या माघार घेईन एवढ्या शब्दाने पुरून येतं का? यांनी नुसतं माघार घेईन म्हटलं की ते सगळं दुरुस्त होतं का? ते जेव्हा रम्मी खेळत होते तेव्हा बाजूला आदिवासी मंत्री एका महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करत होते। तुम्ही आदिवासींचा अवमान करताय, तुम्ही आदिवासींच्या प्रश्नांना अत्यंत तुच्छ समजताय। त्या सगळ्या आदिवासींच्या मनातल्या भावना पुसता येतील का? माघार घेईन म्हणजे काय? नक्कीच नेमकं काय होतंय बैठकीनंतर याकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद सुषमाताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, किती वेळ झालेला आहे ही बैठक सुरू आहे आणि बैठक अजूनही सुरू आहे का? श्रुती, ही बैठक सुरू होऊन जवळपास आता 20 मिनिटं झालेली आहेत, परंतु थोड्याच वेळात ही सगळी बैठक जी आहे ती आता संपेल आणि त्यानंतर प्री कॅबिनेट जी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या मंत्र्यांची ती संपूर्ण प्री कॅबिनेटच्या बैठकीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। आणि या संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी जी पक्षाची प्री कॅबिनेट असते त्या संपूर्ण प्री कॅबिनेटला मंत्री छगन भुजबळ असतील, नरहरी झिरवळ असतील, त्याचसोबतच इतर मंत्री जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंद्रनील नाईक हे देखील या संपूर्ण कॅबिनेटच्या प्री कॅबिनेटच्या संपूर्ण अजित पवारांच्या बैठकीसाठी उपस्थित झालेले असल्याचं पाहायला मिळतंय। 5 मिनिटात ही संपूर्ण अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामधली जी आहे ती बैठक जी आहे ती अँटी चेंबरमधली संपेल आणि त्यानंतर सभागृह ज्या ठिकाणी अजित पवार यांचं दालन आहे त्या ठिकाणी सभागृह हॉल आहे, त्या सभागृहाच्या हॉलमध्ये प्री कॅबिनेटच्या बैठकीला जी आहे ती सुरुवात होईल। त्या संपूर्ण बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा देखील केली जाऊ शकते। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय मुद्दे मांडायचे या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये होईल। पण तत्पूर्वी जी माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये जी संपूर्ण बैठक होते अँटी चेंबरमध्ये ती अत्यंत महत्त्वाची बैठक आहे, कारण की माणिकराव कोकाटे यांची सातत्याने वादग्रस्त वक्तव्य, सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हायरल व्हिडिओ या सगळ्यावरतून आता विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। कृषी मंत्री नक्कीच अक्षय, नक्कीच अक्षय, नक्कीच महत्त्वाची ही घडामोड आहे।